आज मी तुम्हाला हे कसं बनवायचं ते सांगते. तुम्ही कोणत्याही कलरमध्ये तुम्हाला आवडेल त्या कलरमध्ये तुम्ही करू शकता. माझ्याकडे हे कलर्स अवेलेबल होते म्हणून मी ह्या कलर्समध्ये हे दिवा स्टँड बनवलेत. चला तर मग सुरुवात करूया हा दिवा स्टँड कसा करायचा. ह्याच्यासाठी 3 कलरची लोकर आपल्याला लागते. बेस बनवण्यासाठी व्हाईट कलर, साईडला साखळा करण्यासाठी एक ग्रीन कलर आणि पाकळ्यांसाठी तुम्हाला हवं ते कलर तुम्ही यूज करू शकता. सुरुवातीला आपण स्लिप नॉट करून घेऊया. सहा साखळ्या करायच्या, 6 चैन करायचे, 2 3 4 5 6. 6 चैन केल्यानंतर पहिल्या चैनमध्ये तुम्ही स्लिप स्टिच करून घ्या. आता ह्या रिंगमध्ये आपल्याला एकूण 14 डबल क्रोशेट करायचे आहेत. तर सुरुवातीला 3 चैन घेऊया. 3 चैन म्हणजे आपला एक डबल क्रोशेट होऊन जातो. 2 13 डबल क्रोशेट आणि 3 चैन असे एकूण 14 डबल क्रोशेट आपल्याला ह्याच्यामध्ये विणून घ्यायचे आहेत. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. आता आपण इथे फर्स्ट 3 चैनची साखळी घेतली होती, त्याच्यावरच्या तिसऱ्या साखळीवर आपण स्लिप स्टिच करून घेऊया. आता इथे पुन्हा आपल्याला 3 चैन घ्यायच्या आहेत. 3 चैन घेऊन त्याच चैनमध्ये आपल्याला आणखी एक डबल क्रोशेट करून घ्यायचं आहे. त्याच्या पुढच्या चैनमध्ये आपल्याला 2 डबल क्रोशेट करायचे आहेत. नेक्स्टमध्ये 2 डबल क्रोशेट. असं या पूर्ण 14 डबल क्रोशेटमध्ये आपल्याला प्रत्येकी 2-2 डबल क्रोशेट करायचे आहेत. करायला अतिशय सोपं आहे आणि दिसायला खूप सुंदर दिसतं ते. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका.
असं तुम्ही पूर्ण राऊंडमध्ये प्रत्येक साखळीवर 2-2 डबल क्रोशेट करून घ्या। हे पहा, हे मी पूर्ण प्रत्येक साखळीवर 2-2 डबल क्रोशेट करून घेतलेले आहेत। एकूण आपल्याला हे 28 डबल क्रोशेट मिळतात। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 आणि 27 28। आता जी आपण सुरुवातीला 3 साखळ्यांचं पहिला डबल क्रोशेट केला होता त्याच्या तिसऱ्या साखळीवर एक स्लिप स्टिच करून घेऊया। पुन्हा इथेच 3 साखळ्या करायच्या आणि याच साखळीमध्ये परत आपल्याला आणखी एक डबल क्रोशेट विणून घ्यायचं आहे। नेक्स्ट स्टिचमध्ये आपल्याला एक डबल क्रोशेट करायचा आहे। पुन्हा 2 नेक्स्ट 1 पुन्हा 2 1 2 1 असं प्रत्येक साखळीवर आपल्याला 2 1 2 1 2 1 असं करून हे राऊंड पूर्ण कंप्लीट करून घ्यायचं आहे। हे मी राऊंड कंप्लीट करून घेते। पहा, असं मी 2 1 2 1 2 1 असं करून हे पूर्ण राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे। आता आपण सुरुवातीला ज्या 3 साखळ्या केल्या होत्या त्याच्यावर त्या साखळीमध्ये एक स्लिप स्टिच करून घेऊया आणि एक चैन घालून हा धागा कट करून घेऊया। हे बघा, हे असा हा बेस तयार झालेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला ही ग्रीन कलरची लोकर जॉईन करायची आहे। त्याच्यासाठी आपल्याला स्लिप नॉट करून घेऊया। याच्यापैकी कुठल्याही एकावरच्या चेनमध्ये धागा घालून इथे एक स्लिप स्टिच करून घ्यायची। स्लिप स्टिच करून घेतल्यानंतर 4 चैन घ्यायच्या। 1 2 3 4 4 चैन घेऊन आपल्याला त्याच साखळीमध्ये पुन्हा एक डबल क्रोशेट करून घ्यायचं आहे। हे बघा, ही अशी आपली एक साखळी तयार होते। मी पुन्हा दाखवते। आणि हे डबल क्रोशेट करून झाल्यानंतर ही वरची एक चैन आपल्याला सोडायची आहे। नेक्स्ट स्टिचमध्ये घ्यायचं नाही आहे। त्याच्या सेकंड स्टिच सोडून थर्ड स्टिचमध्ये आपल्याला पुन्हा एक डबल क्रोशेट विणायचा आहे। एक चैन आणि पुन्हा त्या स्टिचमध्ये परत एक डबल क्रोशेट। नेक्स्ट सोडून डबल क्रोशेट, एक चैन, एक डबल क्रोशेट। नेक्स्ट सोडून एक स्टिचमध्ये सोडून नेक्स्ट स्टिचमध्ये आपल्याला एक डबल क्रोशेट, एक चैन आणि पुन्हा एक डबल क्रोशेट असं विणायचं आहे। असं हे राऊंड आपल्याला पूर्ण करून घ्यायचं आहे। हे राऊंड मी कंप्लीट करून घेते। हे पहा, हा असा मी हा बेस तयार करून घेतला आहे।
आता याच्यामध्ये आपण पाकळ्या विणून घेऊया. माझ्याकडे हा कलर होता त्याच्यामुळे मी ह्या कलरच्या पाकळ्या करत आहे. तुमच्याकडे जो कलर असेल तुम्ही त्या कलरच्या पाकळ्या करू शकता. रेड केला तर खूपच छान दिसतं. त्याला स्लिप नॉट करून घेऊया. स्लिप नॉट केल्यानंतर आपण जे हे विणलेलं आहे ह्याच्यामध्ये आपण 3 साखळ्या, 1 चैन आणि 1 डबल क्रोचेट अशी आपण स्टार्टिंग केली होती. त्याच्यामध्ये डबल क्रोचेटच्या मध्ये नाही तर इथे तुम्ही हा धागा जॉईंट करून घ्यायचा आहे. धागा घालायचा आणि एक स्लिप स्टिच करून घ्यायची अशी. हे बघा, स्लिप स्टिच केल्यानंतर 3 साखळ्या घ्यायच्या आणि जिथे आपण हे 2 डबल क्रोचेट केलेले आहेत तिथे 1 चैनच्या स्पेसमध्ये आपल्याला 5 डबल क्रोचेट करायचे आहेत. 1 2 3 4 आणि 5. हे आपले 5 डबल क्रोचेट झालेले आहेत. आपण त्या 1 चैनच्या स्पेसमध्ये 5 डबल क्रोचेट विणलेले आहेत आणि हा 3 साखळ्यांचा डबल क्रोचेट हा वेगळा आहे. आता 1 2 3 4 5 जी 5 डबल क्रोचेट आपण करायला घेतलेत त्यातल्या पहिल्या डबल क्रोचेटून ही सुई अशी बाहेर काढायची आणि हे असं इथून खेचून घ्यायचं. ही आपली पाकळी तयार होते. ही पहा. ह्याच्यावरती पुन्हा 3 चैन घ्यायच्या. 3 चैन घेतल्यानंतर पुन्हा इथे 2 डबल क्रोचेटच्या मध्ये नाही तर त्याच्या बाजूच्या स्पेसमध्ये तुम्ही एक सिंगल क्रोचेट करून घ्यायचं. सिंगल क्रोचेट करून घेतल्यानंतर पुन्हा त्याच्यावर 3 चैन करायच्या आणि पुन्हा आपल्या 1 चैनच्या गॅपमध्ये 5 डबल क्रोचेट करून घ्यायचे. 1 2 3 4 आणि 5. हे 5 डबल क्रोचेट झाल्यानंतर हा 3 साखळ्यांचा डबल क्रोचेट सोडायचा आणि ह्या पहिल्या डबल क्रोचेटतून सुई घालून इथून हे असं खेचून घ्यायचं. पुन्हा वरती 3 चैन, बाजूच्या साखळीमध्ये एक सिंगल क्रोचेट घ्यायचं, पुन्हा 3 चैन आणि 1 चैनच्या स्पेसमध्ये 5 डबल क्रोचेट. 1 2 3 4 5. परत पहिल्या साखळीतून चैन घालून हे इथून असं खेचून घ्यायचं. पुन्हा 3 चैन, इथे एक सिंगल क्रोचेट, पुन्हा 3 चैन, 1 चैनच्या गॅपमध्ये 5 डबल क्रोचेट. 1 2 3 4 5. हे पहा किती सुंदर ह्या पाकळ्या तयार होतात. हे तुम्ही बघू शकता. हे बघा. सिंगल क्रोचेट,
3 चैन, 5 डबल क्रोशेट. असं करून हे राऊंड आपण कंप्लीट करून घेऊया. हे पहा, हे माझं एवढं आता विणून झालेलं आहे. आता मी ही शेवटची पाकळी तुम्हाला पुन्हा एकदा विणून दाखवते. तीन चैन, इथे जिथे आपण एक चैन घेतले तिथे नाही तर त्याच्या बाजूच्या स्पेसमध्ये आपण एक सिंगल क्रोशेट, पुन्हा 3 चैन आणि जो आपला हा एक चैनचा स्पेस आहे ह्याच्यामध्ये आपण 5 डबल क्रोशेट करणार आहोत. 1 2 3 4 आणि 5. पहिल्या डबल क्रोशेटच्या वरती आपण ह्याला स्लिप स्टिच करून आपला पफ तयार करणार आहोत. पुन्हा 3 चैन घेणार आहोत आणि इथे आपण स्लिप स्टिच करून घेणार आहोत. एक चैन करून हा धागा आपण कट करून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता हे आपलं छान असं दिवा स्टँड तयार झालेलं आहे. खूप सुंदर वाटतं हे. तुम्हाला हे मागे जे धागे आहेत ते आपण पाठीमागे लपवायचे. हे असं खूप असं सुंदर असं हे दिवा स्टँड रेडी होतं. दिवा स्टँड रेडी होता. तुम्हाला हवं त्या साईजमध्येही तुम्ही करू शकता. तुम्हाला एखादा फ्लॉवर पॉट ठेवायचं असेल तर ते ठेवण्यासाठी तुम्ही त्याचा वापर करू शकता किंवा दिवासाठी, समईसाठी तुम्हाला ज्याच्यासाठी हवं आहे, ज्या साईजमध्ये हवं आहे त्या साईजमध्ये तुम्ही हे विणू शकता. फक्त बेस मोठा करायचा का मग हे फूल आपोआप मोठं होतं. तुम्हाला जर माझ्या ह्या व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.